पाथर्डी पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात अनोखे आंदोलन। लाच कार्ड जाहीर करून साडीचोळी दारूच्या बाटल्या बांगड्या भेट। आंदोलनाने प्रशासनाचा कारभार आणला चव्हाट्यावर। पाथर्डी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार, लाचखोरी आणि दादागिरी या विरोधात सामाजिक युवा प्रतिष्ठान व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी धडक आंदोलन करत संपूर्ण प्रशासनाला हादरवून सोडले। गट विकास अधिकाऱ्यांना दक्षिणा म्हणून दारूच्या बाटल्या व साडी चोळी बांगड्या भेट देत विविध शासकीय योजनांमध्ये लाच मागण्याचे रेट कार्ड उघड करून निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनातून केवळ आर्थिक गैरप्रकारच नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या अरेरावी वर्तनावरही रोष व्यक्त करण्यात आला। विशेषतः पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रानमळ यांनी मागील महिन्यात नशेत असताना कार्यकर्त्यावर शिवीगाळ करत धावून जाण्याचा प्रकार घडवला होता, त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करा अशी जोरदार मागणी आंदोलनात सहभागी अक्षय फुंदे यांनी केली। हा प्रकार केवळ एका अधिकाऱ्यांचे वर्तन नसून संपूर्ण प्रशासनातील बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतो असा आरोप कार्यकर्त्यांनी केला। सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सामान्य शेतकरी, महिला आणि गरजू लाभार्थ्यांकडून खुलेआम पैसे उकळले जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचे काम तात्काळ होते, परंतु जे गरीब आहेत त्यांची प्रकरणे वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवली जातात असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी रेट कार्ड जाहीर करत प्रशासनाकडून लाच म्हणून मागितले जाणारे दर जाहीर केले। विहीर, गाय, गोठा, घरकुल, शिलाई मशीन मंजुरीसाठी अमुक रक्कम अशा स्वरूपाचे भ्रष्टाचार दरपत्रक समोर आणल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या कामकाजावर उपरोधिक टिप्पणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासकीय दादागिरीसाठी उपयुक्त वस्तू म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्या आणि साडीचोळी भेट दिल्या। आंदोलनाचे नेतृत्व अक्षय लक्ष्मण फुंदे, आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड यांनी केले, तर यावेळी प्राध्यापक सुनील पाखरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। संकेत बर्गे, बंशी धाकतोडे, सचिन फुंदे, रामभाऊ फुंदे, खंडू फुंदे, शुभम फुंदे, अशोक बडे, अजिनाथ केदार, अविनाश दैफळे, ओम फुंदे, ओमकार फुंदे, तुकाराम फुंदे तसेच गणेश फुंदे, अक्षय फुंदे, तुषार फुंदे यांनी उपस्थित होते। या आंदोलनाला मूळ कारण ठरले होते ते म्हणजे अक्षय फुंदे या युवकाला विस्तार अधिकारी रानमळ यांनी केलेला अपमान। 21 जून रोजी रोजगार हमी व घरकुल कामाच्या प्रलंबित प्रकरणासाठी भेट घेण्यासाठी गेलेल्या फुंदे यांना रानमळ यांनी कथितरित्या नशेत असताना शिवीगाळ केली व धक्काबुक्की केली। याचा व्हिडिओ पुरावा म्हणून आंदोलनकर्त्यांनी सादर केला। गट विकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडलेल्या घटनेवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे पाथर्डी पंचायत समितीच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे। सामान्य नागरिकांच्या न्याय मागण्यांचा विरोध करत असताना त्याच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात लोकशक्तीने उभारलेले हे आंदोलन प्रशासनाला जागे करणार का, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आंदोलन सुरू असतानाच गट विकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी लेखी आश्वासन दिले की रानमळ, विस्तार अधिकारी आणि भोसले यांच्यावर चौकशी आदेश 10 जुलै रोजीच निघाले असून 10 दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाईल। हे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले। या आंदोलनाच्या वेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल अण्णासाहेब पवार, गुप्त वार्ताचे नागेश वाघ आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल आसारामजी बटोळे यांनी मध्यस्थी करत कोणताही यावेळी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी योग्य ती अशी काळजी घेत जबाबदारीने हे आंदोलन यशस्वीरित्या हाताळलं। आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 आणि इंडियन न्यूज 24 वर अशा आपल्या तालुक्यातील अति महत्त्वाच्या घडामोडीवर वेगवान अंदाज घेण्यासाठी आजच तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका। इंडियन न्यूज 24 साठी मी अहिल्यानगर तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे। ज्यांचं नाव बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असं आहे, प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचं कुठलंही कार्य त्यांच्या हातून होत नाही। अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, संप्रदायामध्ये धोक महाराज नावाचा एक महाराज आहे, मोठी सुपारी आणि गोड बोलायचं आणि काही सांगायचं नाही, अशीच अवस्था या व्हिडिओने चाललेली आहे। प्रमोशनने व्हिडिओ झालेल्या माणसाला सुरुवातीला काय होते माहित नाही, परंतु
पंचायत समितीचा अत्यंत भ्रष्ट कारभार झालेला असताना या कारभारामध्ये मी वेळोवेळी तक्रारी केल्या, निवेदन केले. राज्य विधिमंडळाचं आज अधिवेशन चालू आहे, त्या ठिकाणी लक्षवेधी मांडण्याची वेळ आलेली आहे. पोट भरण्यासाठी तुम्ही कामगार म्हणून शासनाच्या निर्मितीमधून काम करत असताना जर कर्तव्यात कसूर करीत असताल, लोकांसाठी असलेल्या या कार्यालयामध्ये जर तुम्ही लोकांचे प्रश्न पार पाडत नसताल तर खुर्चीवर राहण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. जर या ठिकाणी बसून तुम्ही मेंदू चालवित असताल तर मी मनगट चाललेल्याशिवाय राहणार नाही. एवढ्याच तुम्हाला निर्वाणीचा इशारा देतो. बाद झाला तुमचं ढोक मारा दोन्ही बोलायचं. आम्हालाही काही गोष्टी कळतात. आज मी मीडिया समोर जाहीर सांगतो, आम्ही शासनाला अफिडेव्हिट दिलेले औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये चळवळीत का मणीच्या तमाशामध्ये जर पैसे उधळत असेल तर ते पैसे कशाचे आहेत याची चौकशी मी पोलिसामार्फत लावणार आहे. घरकुलचे 10,000चे रेट आहेत, गाय गोठ्याचे रेट 5,000चे आहेत, विहिरीचे रेट 25,000चे आहेत, शिलाई मशीनचे रेट 2,000चे आहेत, इतर किरकोळ अवजाराचे रेट त्या ठिकाणी ठरलेले आहेत. अरे पैसा जातो पुढं. याद राखा, रामाच्या बापाने पाप केलं होतं श्रावण मारण्याचं, तर तो पुत्र करीत मेला होता. शासनाने तुम्हाला 7वा 8वा आयोग देऊन या ठिकाणी तुम्हाला भरगच्च पगार दिलेले आहेत. अरे कशासाठी गोरगरिबाचे मलिदे खाता, फुटून निघता आणि तुम्हाला रगत पित्या फुटतात, तुमच्या अंगावर वारा जाईल. याद राखा, मला तुम्हाला तळतळते. आणि मी एवढाही सांगतो, भविष्यात नीती तुमच्यावर कोपण. जर या ऊसतोड मजुरांच्या भटक्याच्या पंढरीतील अज्ञान लोकांच्या जीविताशी तुम्ही खेळतात तर माझा तुम्हाला शाप आहे. मी सिद्ध पुरुष ब्रह्मचारी आहे. तुमचं वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही. तळतळायला लावू नका. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या ठिकाणी. काय समजिता स्वतःला? कुठेतरी सुधारणा करा आणि 2 दिवसाच्या आतमध्ये तात्काळ एक समिती स्थापन करा आणि कारभारात बदल करा. लोकांचे घेतलेले सगळे पैसे परत करा आणि शासन धोरणाप्रमाणे नागरी सुविधा द्या. सगळे प्रस्ताव सोडा. तुमचे कॉल डिटेल आमच्याकडे, तुमच्या खात्याकडून पैसे टाकलेत ते आमच्याकडे. तुम्ही अरे इथं सामान्य माणूस वडापाव खातो, तुम्हाला 10,000 देतो आणि तुम्ही रामरुचीमध्ये जाऊन 200 रुपयाचा राईस प्लेट खाता. हरामखोरांनो, लाजा वाटल्या पाहिजेत. लोकांच्या जीवावर तुम्हाला तुमच्या आईबापांनी काढलेलं आहे का? तुमचे आईबाप जर काही पुण्यावर होते म्हणून तुम्हाला नोकऱ्या लागल्या आणि त्याची परतफेड अशी करता का? समदृष्टी ठेवून काम करा. अंगावर धावून येतं याचा अर्थ काय? या ठिकाणी आलेल्या निवेदकावर अंगावर धावून झाले म्हणजे त्याला घाबरी नाही. त्याची सुद्धा आम्ही फिर्याद दाखल करतो. एखाद्या निवेदन घेऊन आलेल्या माणसाला जर तुम्ही मस्तावलपणे ते कोण रानमाळ धाबा का कोण आहे तो अधिकारी, मला त्याचं नाव माहित नाही, तो जर या ठिकाणी कर्मचाऱ्यावर धावत असेल तर कसली मस्ती आली? काय नियंत्रण आहे तुमचं कर्मचाऱ्यावरती? कशासाठी प्रमोशन घेतलं? त्याच्यापेक्षा संन्यास घ्या आणि मीडियात काम करा. चांगला चेहरा आहे, इन केलेली आहे, मीडियामध्ये काम करा. तिकडे पोटभर पॅकेज मिळतील आणि खुश राहताल. कशासाठी? स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी या समृद्ध महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिलं होतं, पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख अख्ख्या विश्वाला झालेली आहे. आणि त्या पंचायत समितीला गणित गोत्र करता, या पंचायत समितीचं पावित्र्य नष्ट करता. अरे कशासाठी नोकऱ्या करता तुम्ही? त्याच्यापेक्षा तुम्ही भंगार गोळा करा, भंगारमध्ये साखर विका, केसावर फुगे विका, केसावर फुगे विका. अनेक ग्रामसेवक स्वतः ठेकेदार झालेले आहेत. त्यांना चिचाचा पाला मोजायचा ठेका द्या, चिचोकई का आकडे जोडा. ही सगळी पद्धत या ठिकाणी कुठेतरी थांबली पाहिजे. अन्यथा जर नाही मेंदू चालत असेल तर माझी आज बसायची तयारी आहे. मी मनगट चालीन.